आता गावाकडच्या 50 बातम्या। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आयोगाच्या संदर्भ नियमांना मंजुरी देण्यात आली आहे। आपल्या शिफारशी सादर करण्याकरता आयोगाला 18 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे। लहान अंतरावरच्या उड्डाणांकरता 2 इंजिन असलेले SJ-100 जातीचे प्रवासी विमान आता रशियाच्या मदतीने भारतात तयार होणार आहे। या संदर्भातील एक महत्त्वाचा करार मॉस्कोमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात झाला। या करारामुळे कमी अंतरावरील शहरे विमान सेवेने जोडणाऱ्या उडान या योजनेला गती मिळणार आहे। जर तुम्ही स्वस्त किंवा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच करा, कारण येत्या काळात स्मार्टफोनच्या किमती वाढणार आहेत। या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून बजेट स्मार्टफोन्सच्या किमती 10% वाढतील असा अंदाज आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातील अग्रगण्य कंपनी ओपन एआयने भारतातील वापरकर्त्यांकरता मोठी घोषणा केली आहे। कंपनीने ChatGPT Go ही आपली नवी सेवा 4 नोव्हेंबरपासून 1 वर्षाकरता मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केलेली आहे। ही योजना केवळ मर्यादित कालावधीकरता नोंदणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी लागू असणार आहे। जागतिक ई-कॉमर्स दिग्गज कंपनी Amazon पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करते। कंपनीत काम करणाऱ्या तब्बल 14,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे। सोनं चांदीच्या भावात मोठी घसरण झाली। सोनं 4,300 रुपयांनी घसरलं आणि आता 1,18,500 रुपयांवर गेलं आहे, तर चांदी 6,500 रुपयांनी घसरून 1,47,000 रुपये प्रति किलो अशी झाली आहे। म्हाडाच्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186 घरांच्या लॉटरीकरता अर्ज सादर करण्याची मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। 1 नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीत BS6 या नियमांचं पालन न करणाऱ्या सगळ्या व्यावसायिक मालवाहू गाड्यांना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आलाय। एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने दिल्लीच्या सीमेवर BS6 मानक असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त इतर सगळ्या व्यावसायिक ट्रक्सच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत। अपुऱ्या बेस्ट बस गाड्यांमुळे मुंबईची आणि मुंबईकरांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे। मुंबईकरांकरता बेस्टच्या ताफ्यात मंगळवारी 157 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झालेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बसगाड्यांच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला। संपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त केली पाहिजे, त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत। बेस्टला स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता सरकार मदत करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। मुंबई महापालिका वगळता 28 महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबरला काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत। ठाणे, नवी मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसईसह सगळ्या महापालिका आयुक्तांना ते आदेश दिले गेलेत। हरकती सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर 2 डिसेंबरला प्रभागांच्या आरक्षणावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षात तब्बल 500 कोटी रुपयांचं पाणी बिल थकवलं। पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल 328 कोटी रुपयांचं पाणी बिल भरलेलं नाही, तर मध्य रेल्वे पाणी बिलाचे एकूण 172 कोटी रुपये मुंबई महापालिकेला देणं बाकी आहे। पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाईल, हे निश्चित करण्याकरता 6 महिन्यांमध्ये म्हणजेच 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत शहर आणि उपनगरामध्ये ठिकठिकाणी बॅनर पोस्टर्स लावण्याची स्पर्धाच रंगली होती। मात्र पालिकेने कारवाईचा बडगा उगारताच मागील 5 दिवसांमध्ये बेकायदा लावलेल्या 3,337 पोस्टर्स आणि बॅनर्सवर कारवाई करत त्यांना हटवण्यात आलं, त्यामुळे रस्ते आता मोकळे झालेले आहेत। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील 3 महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी याकरता बाणेर, बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये महापालिका 4 पार्किंग उभारणार आहे। त्यानंतर ते PMRDAच्या मेट्रोकडे हस्तांतरित केलं जाणार आहे।
नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागपूर जलग्राहक सेवा हे मोबाईल ॲप सुरू केलंय। या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत। जनगणना 2027च्या तयारीचा एक भाग म्हणून जनगणना संचालनालयाकडून पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे। जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घर यादी आणि घरगणनेची पूर्वचाचणी 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला। जुईनगर इथल्या नाजमीन काझी या मतदाराचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख असल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेनं गंभीर आरोप केलेत, गंभीर शंका उपस्थित केली आहे। उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1,24,00,000 रुपयांचे स्टॉल्स गेल्या 8 महिन्यांपासून धुळखात पडून आहेत। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना स्टॉल वाटप करायचं असल्यानं 8 महिन्यांपासून वाटप रखडलंय, त्यामुळे महिला बचत गट भाजप आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे। हमी भावात कापूस विकण्याकरता राज्यात आतापर्यंत सुमारे 5 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। कपास किसान ॲपवर नोंदणी झालेल्या माहितीचं प्रमाणीकरण केल्यानंतर केंद्रात कापूस आणण्यासाठी स्लॉट देण्यात येणार आहेत। स्लॉटप्रमाणे आठवड्याभराच्या कालावधीत कोणत्याही दिवशी आणि केंद्रावर कापसाची विक्री करता येईल। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मच्छीमारांना मासेमारी करता समुद्रात खोलवर जाता येत नाही, तसंच मासेही वादळामुळे जात येत असतात। त्यामुळे मच्छीमारांचं प्रचंड नुकसान होत असून बळीराजाप्रमाणे मच्छीमारांनाही सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे। धाराशिवमध्ये वडार समाजाच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करण्यात आला। या प्रकरणात घोडके कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांकरता राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीनं राज्यातील विविध मार्गांवरून 550 एसटी बसेस धावणार आहेत, तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं विविध 9 आगारांमधून 150 जादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेकरता धावतील। कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा 2 नोव्हेंबरला साजरा होतोय। या सोहळ्याकरता सुमारे 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला गेलाय आणि त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं देखील भाविकांना सेवा देण्याकरता तयारी सुरू केली आहे। दर्शन रांगेमध्ये पत्रा शेड, कायमस्वरूपी 4 आणि तात्पुरते 4 असे 8 दर्शन मंडप उभारण्यात आलेले आहेत। उजनी धरण सध्या 110% भरलंय। धरणामध्ये 117 टीएमसी पाणी आहे। यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय, त्यामुळे यंदा शेतीसाठीचं पहिलं आवर्तन 20 जानेवारी नंतर सुटणार आहे। भुसावळ नगरपालिकेसमोर गेल्या 2 दिवसांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी चर्चेअंती आंदोलकांना मागण्या मंजुरीचं आश्वासन दिलं। आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलंय। भूम तालुक्यातील कुंथलगिरी इथल्या प्राचीन दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा निषेध करण्यात आलेला आहे। यावेळी सकल जैन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं गेलं। पारोळ्यातील विचखेडेत कळजी दरम्यान असलेल्या कंटेनरला बस चालकानं मागून धडक दिली। बसमधील 9 प्रवासी जखमी झाले। कंटेनरनं अचानक ब्रेक दाबल्यानं हा अपघात झाला। समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ चालत्या बसनं अचानक पेट घेतला। सुदैवानं या जीवितहानी झाली नाही। बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधले 14 प्रवासी थोडक्यात बचावले। येवला नाशिक महामार्गावर एरंडगाव जवळ भरधाव वेगानं जाणारी कार झाडावर आदळली। भीषण अपघात झाला। 3घांचा जागीच मृत्यू झाला। 5 जण गंभीर जखमी झाले। जळगावच्या नशिराबाद टोलनाक्यावर अमळनेर आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला। बसचा टायर अचानक फुटला। चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट टोलनाक्यावर जाऊन भिंतीवर आदळली। या धडकेत बसमधील एक प्रवासी महिला खिडकीतून बाहेर फेकली गेली। ही महिला बसच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। देहूजवळ मुंबई बंगळुरू हायवेवर सीएनजी ट्रकमधून गॅस गळती झाली। यावेळी चालकानं प्रसंगावधान राखत गळती रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। नागपुरात बच्चू कडू, राजू शेट्टी, वामन चटप आणि महादेव जानकर शेतकऱ्यांसोबत आणि आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावरच झोपले। आंदोलनस्थळी बसलेल्या रस्त्यावर सगळे नेते झोपले होते।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दुपारी 4 वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 या अंतर्गत आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. ग्लोबल मेरीटाईम सीओ फोरमचे अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव इथल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होतो आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असतील. त्याकरता दोन्ही पक्षांचे नेते रणनीती आखत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सगळ्या बाबींवर आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन करण्यात आलं. मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टमध्ये 1452 चौरस फूट जागेमध्ये भगवान दिगंबर जैन महावीरांचं मंदिर आहे. तिथं जैन समाजाचे नागरिक दर्शनाकरता येतात असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सहायुक्तांनी सादर केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद परिसरातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. नशिराबाद गावातील शेकडो कार्यकर्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढला. पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथंच बसायची तयारी असल्याचं कडू म्हणाले. उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद पाडण्याचा बच्चू कडूंनी काल इशारा दिला होता. म्हणजे बुधवारी दुपारी रेल्वे बंद पाडण्याचा इशारा. नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपत घरवापसी केली. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हिना गावितांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडावी यांनीही गावितांसोबत भाजपचं कमळ हातात घेतलं. कबूतरखान्याबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईतील कबूतरखान्यांकरता लोकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन बीएमसीनं जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर ग्रामीण इथल्या प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमधल्या आशुतोष पुंड या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला. वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेता दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा चर्चेचा विषय आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा होत असून महसूल प्रशासन कानाडोळा करतंय असा आरोप शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिलारी यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खिलारींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. कर्जमाफी आणि अतिवृष्टी यामुळे झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यानं परभणीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीनंतर शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू आहे असा आरोप शिवसेना तालुका प्रमुखानं केला. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची आणि वाळू उपसा थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेनं दिला आहे.